कोणता आंबा देऊ? सगळे आंबे सारखेच असतात. सगळे आंबे सारखे असतात? कोण बोलली? इकडे तुम्ही फसलात. तोतापुरी, मैनापुरी, राजापुरी, परीपुरी, हे पुरी, ते पुरी, तो पुरी असं आहे. एवढे गोड आहेत ना, तुम्हाला इथल्या इथे डायबिटीस होईल. डायबिटीस होईल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल. एवढं तुमच्यासोबत घडेल. बाया जाते मी घरी. मजाक केलं हो. 1000 मध्ये घेऊन जा. 200-300 ला येतात ते एवढं सांगतायत. हा, मग इकडे कशाला आला? बाहेरून आहे म्हणलं बिल्डिंग मध्ये जाऊ. इकडे तुम्ही फसलात. आता तुम्ही बाहेर गेला असतात, उन्हामध्ये गेला असतात, घामानी लाई झाली असती, आजार झाला असता, पडले असते चक्कर येऊन. हॉस्पिटलचा खर्च रात्रीच मुलींनी कलर करून ठेवलाय. म्हणजे असं काय का आता बाई? हो नाही, मजाक मजाक. मी तुम्हाला काय बोलले? मजाक आपला. रत्नागिरी असू द्या, कोकणात असू द्या, कुठेही मिळाला तर काय करायचं? मिळालं तर काय मिळणारच. आंबे आहे, सगळे विकतात मिळणार. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही अशी बात ऐकली नसेल, ती बात तुम्हाला सांगते. बिना गोटलीचा आंबा आहे. काय बोलताय? बिना गोटलीचा आंबा असतोय का कधी आता? रात्री गोटली काढली, फेविकॉलनी चिपकवलाय. आंब्याने आमरस बनवतात. आम्ही काय बनवतो? माझा, फ्रुटी, रसना, आंब्याचा कालवण, आंब्याचा भात. ऐकून घ्या, स्टोरी ऐकून घ्या. हे खुद्द रत्नागिरीला गेले, चालत चालत गेले, डोक्यावर पेटी घेतली, चालत चालत घरी आले. हे कष्ट आहे तो. दुसरे लोक टेम्पो. मम्मी, हे शेवटचे आंबे उरलेत, आपल्याला नको विकू. माफ करा, हे आंबे काय मला विकायला येणार नाही. तुम्ही आता 1500 काय 2000 दिले तरी मी विकू नाही शकणार. कारण बघा, आंबे आम्हाला लागतात, हे नाही देणार आम्ही. सॉरी. बाया कसली माफ बाई करा, आहे, काय माफ धंदा करा. करते?